हॅलो फ्रेंड्स, ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, अंगणवाडी मुख्य सेविका आज जो पेपर झाला आहे त्या परीक्षेतील प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. कारण की जेव्हा पेपर होतो शिफ्ट 1चा पेपर होऊ दे, 2चा होऊ दे, 3चा होऊ दे, तर परीक्षेत कसे प्रश्न येतात ना, याचं जे काय म्हणता येईल की एक उत्सुकता ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी नक्कीच असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनी जे प्रश्न पाठवले आहेत ते सर्व आपण बघणार आहोत, जेणेकरून अपकमिंग शिफ्टसाठी तुम्हाला नक्की हेल्प होईल. तर बघूयात. तर पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रांनी पाठवला होता, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला. तर या ठिकाणी पहिला टप्पा आपण काय केला आहे, हा क्वेश्चन फ्रेम केला आहे. याच पद्धतीचा पेपर तुम्हाला पहिल्या शिफ्टमध्ये विचारला असेल. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3. 2005मध्ये विद्यार्थी मित्रांनो आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला. आपली जी PDF फाईल आहे त्यामधील हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा कधी सुरू करण्यात आला. आपली जी PDF ज्या विद्यार्थी मित्रांनी घेतली असेल त्यांनी पोषण अभियान प्रश्न ही PDF ओपन करायची, त्यामधीलच हे तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. पुढील प्रश्न आहे, 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता. तर पोषण अभियानवर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 20 गुणांसाठी. तर त्याच टॉपिकवरचे हे प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 9 मार्च ते 23 मार्च 2024. यानंतर पुढील प्रश्न, सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरवल्या जातात. तर बघूयात. पहिला ऑप्शन आहेत आयर्न सिरप, जंतुनाशक औषध व लसीकरण, ORS झिंकच्या गोळ्या, जीवनसत्व अ सिरप. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे ज्या तिन्ही गोष्टी आहेत त्या सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 या योजनेअंतर्गत बालकांना दिल्या जातात. आणि अजून एक प्रश्न मागच्या शिफ्टमध्ये कोणता विचारला होता, तर आपलं जे PSC असतं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जी जनता असते ग्रामीण जनता यामधील दुवा म्हणून कोण काम करतं, तर आशा वर्कर, हे लक्षात असू द्या. पुढील प्रश्न आहे, शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तर हे कधीपासून करण्यात आलं, तर 2002 या वर्षापासून करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, डॅश हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मी याआधी तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या शिफ्टला हमखास विचारण्यात येईल. तर आजच्या शिफ्टमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 8 मार्च. हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न होता, नारीचा फुल फॉर्म या ठिकाणी विचारण्यात आला होता. तर नारीचा फुल फॉर्म काय आहे, तर तो आहे नॅशनल रिपॉझिटरी ऑफ इन्फॉर्मेशन. पुढील प्रश्न, 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली. योजना टॉपिकवरील हा प्रश्न आहे. आपण जी योजना PDF फाईल अपलोड केल्या आहेत त्यामधीलच हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आला आहे. तर लक्षात घ्या, 22 जानेवारी 2015ला बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान तसेच सुकन्या समृद्धी योजना या दोन्ही योजना विद्यार्थी मित्रांनो सुरू करण्यात आल्या आहेत. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, माझी कन्या भाग्यश्री योजना याआधी कधी सुरू करण्यात आली. पाठीमागील शिफ्टमध्ये प्रश्न होता. आजच्या शिफ्टमध्ये स्वच्छता दूत कोण आहेत असा प्रश्न होता. तर सत्तीच्या दूत आहेत भाग्यश्री याच आहेत. आणि लक्षात घ्या, ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं जे कंटेंट आहेत म्हणजेच काय 2000 प्रश्न आहेत आपल्याकडे, एकात्मिक बालविकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक या टॉपिकवर आपल्याकडे 2000 प्रश्न आहेत. याची जी प्राईज आहे ती आहे 99 रुपयात. सर्व जे मटेरियल आहे ते तुम्हाला MCQ स्वरूपात भेटणार आहे, जेणेकरून तुम्हाला फास्टमध्ये रिव्हिजन करायला फायदा होईल. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले. ज्याही विद्यार्थी मित्रांनी अजून घेतलं नसेल त्यांनी लगेचच घ्या. 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. तुम्हाला पेमेंटचे डिटेल दिला जाईल. 99 रुपयामध्ये हे मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. तर ज्याही विद्यार्थी मित्रांनी घेतला आहे त्यांना नक्कीच याचा फायदा झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2011मध्ये भारतातील शिशु मृत्यूदर किती होता. तर तो होता 44. पुढील प्रश्न, संगणकातील विंडो हा कोणता प्रकार आहे. तर संगणक टॉपिकमधील हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर ते एक सॉफ्टवेअर विद्यार्थी मित्रांनो. आणि लक्षात घ्या, कॉम्प्युटरमध्ये मुख्यत्वे 3 भाग असतात. पहिल्यांदा लक्षात घ्या, पहिल्यांदा मी हे काढतो. हा झाला तुमचा मॉनिटर, हा झाला तुमचा कीबोर्ड, हा झाला तुमचा माऊस, या ठिकाणी झाला CPU. हे सर्व एकमेकांना कनेक्टेड असतात. त्यानंतर लक्षात घ्या, मॉनिटर आणि या ठिकाणी प्रिंटर देखील काढतो. या ठिकाणी लक्षात घ्या, मॉनिटर त्यानंतर प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे, कीबोर्ड माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे, CPU हा प्रोसेसिंग युनिट आहे. आणि कॉम्प्युटरमध्ये ज्या गोष्टी असतात
डेस्कटॉपमध्ये किंवा CPU त्याला सॉफ्टवेअर म्हटलं जातं. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात ते. आणि हे जे बाकीचे जेवढे मी तुम्हाला दाखवितले ते सर्व हार्डवेअर आहेत. ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकता ते हार्डवेअर, ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकत नाही ते सॉफ्टवेअर. त्यानंतर पुढे संगणकासाठी IC चिप या सामान्यतः कशापासून बनविल्या जातात? तर ह्या ज्या इंटिग्रेटेड सर्किट चिप ज्या आहेत त्या सिलिकॉन या मटेरियलपासून बनविल्या जातात. पुढील प्रश्न, संगणक क्षेत्रात मोठी क्रांती कधी झाली? तर संगणक क्षेत्रात मोठी क्रांती ही 1960 झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, संगणकाच्या विकासात सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे? तर संगणक हा जो टॉपिक आहे त्यावर आपल्याकडे जवळपास 350 प्रश्न आहेत. आणि तुम्ही जर 350 प्रश्नांची तयारी जर केली तर मला नाही वाटत की परीक्षेतील 10 जे प्रश्न येणार आहे ते या मटेरियलच्या बाहेरचे असू शकतील. तर संगणकाच्या विकासात सर्वात जास्त योगदान जे आहे ते वॉन न्यूमन यांचे आहे. यानंतर पुढील प्रश्न, संगणक डेटाचे सर्वात लहान एकक काय? तर लक्षात घ्या, ज्या फाईल असतात त्या काय म्हणता येईल की त्याला एक एक्सटेन्शन असतं. तर ते एक्सटेन्शन कोणतं? तर ते बीट आहे. बीट हे सर्वात लहान एकक आहेत फाईल स्टोरेजचं. पुढील प्रश्न, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? सोपं आहे, कोकणात तांबडी मृदा विद्यार्थी मित्रांनो आढळते. आपला जो महाराष्ट्राचा भूगोल आहे त्यामधील हा प्रश्न आहे. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचे आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकतात. लक्षात घ्या, छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लगेचच एक लाईक आणि खाली कमेंट करून द्या. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे. पुढील प्रश्न, शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर शाहू महाराजांवर प्रश्न विचारण्यात आला होता. समाजसुधारक टॉपिकमधील हा प्रश्न आहे. तर शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे कागल. पुढील प्रश्न, प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारे पहिले भारतीय कोण? तर ते आहेत महात्मा फुले. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाने एका डॅडॅशची निर्मिती केली आहे? तर भारत एक काय? तर संघराज्य. तर प्रबळ संघराज्याची निर्मिती या ठिकाणी केली आहे. पॉलिटी टॉपिकवर हा प्रश्न विचारण्यात आला होता. पुढील प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत? तर मुंबई उच्च न्यायालयाची एकूण 3 खंडपीठे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले आहेत. विद्यार्थी मित्रांनी जे तुटक आपल्याला प्रश्न सांगितले असेल त्यापासून आपण क्वेश्चन फ्रेम केलेत. आणि तुम्ही जरी पेपर दिला असेल तर खाली विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता की तुम्हाला परीक्षेत कसे प्रश्न विचारण्यात आले. तसेच ICDS एकात्मिक बालविकास योजना व कायदे पोषण अभियान संगणक 2000 प्रश्न आहेत. 99 प्राईज आहे. अगदी कमी फी ठेवण्यात आले आहेत. तर लगेचच 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. तसेच तुम्हाला जर कंप्लीट 200 मार्कांची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे योजना कायदे पोषण अभियान संगणक 2000 प्रश्न भेटत आहे. त्यासोबत सामान्य ज्ञान, सर्व प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड असे एकूण 18,500 प्लस प्रश्न भेटत आहेत. प्राईज आहे फक्त 249. हे जे मटेरियल आहे ते गुगल ड्राईव्हमध्ये तुम्हाला देण्यात येईल. व्हॅलिडिटी आहे याची 1 वर्षापर्यंत. तर ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेच 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.